नमस्कार मित्रांनो, आर्बिटेक मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आत्ताच महाराष्ट्र शासनाकडून नवीन आणि अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी.आर. प्रसिद्ध करण्यात आला आहे. ह्या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तब्बल 220 कोटीपेक्षा जास्त निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पण ह्या जी.आरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, हा निधी कोणासाठी आहे, कोणत्या जिल्ह्यांना किंवा शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळणार आहे, पुढील प्रक्रिया काय असणार आहे आणि ह्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काय फायदा होणार आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये अधिकृत शासन निर्णयाच्या आधारे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक वेळा अपूर्ण किंवा चुकीची माहिती फिरत असते. त्यामुळे कोणतेही अफवा किंवा अंदाज न लावता आपण सरळ शासन निर्णयातील प्रत्येक मुद्दा वाचून आणि सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अपूर्ण आणि अचूक माहिती मिळेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, मध्येच स्किप करू नका. कारण पुढे जाताना शासन निर्णयातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा, निधीची माहिती तसेच शासनाने नेमकं काय सांगितलं आहे ते आपण एक एक करून पाहणार आहोत. जर तुम्ही अजून आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नवीन शासन निर्णयाची माहिती मिळेल. चला तर मित्रांनो, आता कोणत्याही वेळ न घालवता महाराष्ट्र शासनाने जारी केलेला हा नवीन RKVY योजनेचं जी.आर. उघडूया आणि त्यामधील प्रत्येक मुद्दा सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब आणि पीक सूक्ष्म सिंचन घटकासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 206 कोटी 50 लाख इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय 4 ऑगस्ट 2026 ला आलेला आहे. पाहिजे तुम्हाला तारीखसुद्धा मी ह्या व्हिडिओमधून देत आहे. तर आता आपण खाली प्रस्तावनेमध्ये काय माहिती दिली थोडक्यात जाणून घेऊ. त्याच्यानंतर शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली हे सुद्धा थोडक्यात जाणून घेऊ. तर आता आपण प्रस्तावनेमध्ये सन 2025-26 पासून प्रति थेंब आणि अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकासाठी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनांक 6 एप्रिल 2022 रोजीच्या 95 राष्ट्रीय कृषी विकास योजना कॉपरेट्रिया ह्या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित ह्या 2 शाखांचा समावेश आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील प्रति थेंब आणि अधिक पीक सूक्ष्म सिंचन हा घटक प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना वार्षिक कृषी आराखडा आधारित शाखेत अंतर्गत केला असून केंद्र सरकार व राज्य सरकारी हिस्सा प्रमाण 60 ते 40% असे आहे. नंतर केंद्र शासनाच्या दिनांक 20/11/2024 रोजीच्या 95 राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे नाव प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना असे करण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता शासन निर्णय पाहूया. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन ह्या घटकासाठी सन 2026-27 करिता सर्वसाधारण प्रवर्गातील आणि केंद्र हिस्सा 9,841 लाख व त्यास समारूप राज्य हिस्सा 6,560.67 लाख असा एकूण 16,401.67 लाख अनुसूचित जाती प्रवर्गासाठी केंद्र सरकारचा हिस्सा 1,04,473 लाख, त्या स्वरूपात राज्याचा हिस्सा 982 लाख असून एकूण 2,455 लाख
व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा 1076 लाख, त्या समरूप राज्य हिस्सा 717.34 लाख असा एकूण 1,07,093.34 लाख असा एकूण 206 कोटी 50 लाख रुपये इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्याची मान्यता देण्यात येत आहे. सदर निधीची तपशील पुढीलप्रमाणे आहे. तर आता सर्वसाधारण ह्यांच्यासाठी केंद्राचा हिस्सा किती असणार आणि राज्याचा हिस्सा किती असणार. तर केंद्राचा हिस्सा 60% आणि राज्याचा हिस्सा 40% हे सर्वसाधारणसाठी आहे. आणि अनुसूचित जातीसाठी केंद्राचा हिस्सा 60% आहे, राज्याचा हिस्सा 40% आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्राचा हिस्सा 6% आणि राज्याचा हिस्सा 40% असे एकूण 206 कोटी 50 लाख रुपये निधी 2026-27 ह्या वर्षाकरिता हे निधी आता मंजुरी देण्यात आलेले आहे. तर या सर्वांसाठीच ह्या योजनेमधून लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर ह्या योजनेला तुम्ही RKVY ह्या योजनेसाठी जर अर्ज केला असेल तर तुषार सिंचनसाठी तुमच्यासाठी दिलासादायक देणारी बातमी असेल शेतकरी मित्र हो. कारण ह्या योजनेचं शासन निर्णय आणि निधी आलेलं आहे, निधी मंजुरी झालेलं. आता लवकरच MyDBT पोर्टलवरून जे प्रलंबित होते योजनेमधून लाभासाठी त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक न करता जाऊ नका, कारण असे इम्पॉर्टंट महत्त्वाचे दिलासादायक देणारी बातमी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील, पुढेसुद्धा मिळत राहतील. त्यामुळं आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.